तर मी गेले होते बालाजी टूर्स सोबत सोलापूर देवदर्शनसाठी। यामध्ये आम्ही अक्कलकोट, तुळजापूर, सिद्धरामेश्वरम आणि पंढरपूर ही देवस्थानं बघितली। तर या ट्रिपमध्ये आम्ही कुठे राहिलो, काय काय एन्जॉय केला, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग हा खूप भन्नाट असणार आहे, कारण आज मी चालले एका स्पेशल ट्रिपला। तर ही ट्रिप म्हणजे आहे देवदर्शनाची, आणि ज्याच्यामध्ये मी तुळजापूर, पंढरपूर आणि अक्कलकोट येथे दर्शनासाठी जाणार आहे। तर मी निघाले बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत, आणि ही ट्रॅव्हल्स जी आहे ती मुंबईमधून निघणार आहे। तर आता जवळजवळ रात्रीचे 11:15 वाजलेत आणि अजून ते पुण्यामध्ये नाही पोहोचलेत, कारण ते मुंबईमधून 7ला निघालेत, बट ट्रॅफिकमुळे वगैरे त्यांना लेट झालाय। तर आता आम्ही वाट बघत थांबलोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज माझ्यासोबत आहे सुकन्या घोडके। तर तुम्ही हिला वेब सिरीज मधून ओळखतच असाल। आता फायनली 12:15 वाजता ते मुंबईची ट्रॅव्हल्स आलेली आहे पुण्यात नवले ब्रिजवरती। तर आता आम्हाला तिकडे जायचं आहे, सो आम्ही निघालोत। आणि बघा आम्हाला बाय बाय कोण कोण करते। बाबू आता आम्ही नवले ब्रिजला येऊन थांबलोय, आणि तिकडून त्यांची बस पण थोड्याच वेळात येईल म्हणून आता वाट बघत थांबलोय। आणि आम्हाला सोडायला आले जिजू। फायनली आमची बस पण आली आहे। आता आम्ही ट्रॅव्हलिंगला सुरुवात करतो। तर आता वाजलेत सकाळचे 5:30, आणि आता आमची बस थांबली आहे। मंदिराच्या जवळच भक्त निवास आहे, तर तिथे जाणार आहेत। आणि आमच्यासोबत होत्या 2 ट्रॅव्हल्स। तर आत्ता सगळे एकत्र आलेत, आणि सकाळी सकाळी चेहरे तर बघा कसे झाले। हे आहे भक्त निवास, राहण्याची सोय पण छान आहे, आणि परिसरात सुकन्या बोलते तुझा ब्लॉग राहू दे, पटकन जाऊया, झोपायचंय मला, कारण रात्रभर ती झोपली नाहीये। का नाही झोपली? कारण मला ट्रॅव्हलिंग मध्ये झोपच येत नाही, तुमच्यावर नजर ठेवते। ए हाय 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 हाय। आता ह्या 2 मुली आम्हाला रात्री जॉईन झाले, कुठून टाकले। आणि इकडे आम्हाला बालाजी टूर्सचे सर्व तुषार दादा गाईड करतायत की कोणी कुठे जायचंय ते। ऐका आता सर्वांनी, आपण आता पंढरपूर मध्ये आहोत। आता आपण आंघोळ करणार आहोत। अश्विनी हॉटेल मध्ये नाश्ता रेडी आहे। इथून आपण अक्कलकोट, तिकडून तुळजापूर। अक्कलकोट मधून दर्शन झालं की जे तुळजापूरचे पासचे 200 रुपये आहेत ना, ते प्रत्येकाने बसच्या मॅनेजरकडे द्यावेत। व्हीआयपी पास काढतो, कारण 2.5-3 तास लाईन असते, तेवढे पेशन्स नसतात उभं राहायचे। गावची माणसं उभी राहतात, आपण तेवढं ते राऊंड सर्व ते 2.5 तास नाही करू शकत, म्हणून व्हीआयपी पास काढतो आपण। अर्ध्या तासात दर्शन होतं। मग ते व्हीआयपी पासचे पैसे मॅनेजरकडे द्या प्रत्येकाने, मॅनेजर घेतील। राहिला विषय, एक 15 मिनिटांमध्ये आंघोळ करून नाश्ता करा आणि गार्डन मध्ये या, लगेच निघायचं आपल्याला। सो आता आम्हाला पण आमच्या रूमची चावी मिळाली आहे। मुली एकत्र आल्यावर असं होतं बघा। आमची होती सी विंग आणि आम्ही चुकून गेलो डी विंग मध्ये, त्यामुळे आता परत सी विंग मध्ये चाललोय। जीवापेक्षा जास्त जड बॅग तर हिने आणली। ही रूम आहे आमची, आणि जी की आम्हाला 5 ते 6 जणींमध्ये मिळाली। A few moments later. सो आता सगळं आमचं आवरलंय, आणि आम्ही सर्वप्रथम जाणार आहे अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायला, आणि त्याच्यानंतर पुढे काय शेड्यूल आहे ते बघू। आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असते की एकमेकांना सहकार्य करणं। फक्त वेळेचं भान ठेवा, गेलेली वेळ पुन्हा येत नाही। मला वाटतं मी सांगितल्याप्रमाणे फक्त ह्याच आलेल्या 6:30 वाजता मी अश्विनी हॉटेल मध्ये होतो। कसं होतंय, सर्वांसाठी थांबावं लागतं। आपण देवदर्शनाला आलोय, मला फक्त पुन्हा रिपीट नाही करायची ही गोष्ट, प्लीज समजून घ्या। दुसरी गोष्ट महत्वाची, आय कार्ड कंपल्सरी घाला। आय कार्ड मुळे जर तुमच्या बरोबर काही इन्सिडेंट झाला ना, आणि हा तिथून बाजूने जात असेल
आणि तुमच्या काय आय कार्ड नसेल तर याला कळणारच नाही ना ना की हे बालाजी आपल्या बरोबर आले. पण आय कार्ड असेल तर हा थांबणार आवर्जून, अरे तुषार सर असा असा प्रॉब्लेम झालाय बघा, इथे जरा मदत करायला आहे. दुसरी गोष्ट, आता आपण अक्कलकोटला जातोय डायरेक्ट. अक्कलकोट वरून तुळजापूर, अक्कलकोट वरून निघाल्यानंतर तुळजापूरला VIP पासने दर्शन घेणार आहे, सर्वांना माहिती असेल. आणि तिथून पुन्हा इकडे येणार आहे. जेवणासाठी लॉन बुक केलाय आपण, मोठा हॉल बुक केलेला आहे, तिथे जेवण आहे. जेवून पुन्हा आपण इकडे येणार आहे. जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर दर्शन घेऊन आपल्याला फटाफट गोष्टी कव्हर करायच्या. नाही घेतला. तर आपल्या ओव्हरऑल देवदर्शन टूरचे आयोजक आहेत तुषार दादा, तर त्यांच्याशी बोलून घेऊ आपण. खरं तर मला सांगायला खूप आनंद होईल की आयोजन वगैरे आम्ही काही करत नाही, आम्ही निमित्त मात्र आहोत. परमेश्वर आमच्याकडून करून घेतोय. तुम्हालाही बालाजी टूर्सचं सेवा नक्कीच एक दिवस तुम्ही अनुभवून बघा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण देवदर्शनासाठी नवीन उपक्रम राबवत असतो. हा उपक्रम आहे तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर. महिन्यातून 2 वेळा आपण राबवतो, 3रा आठवडा, 4था आठवडा. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. थँक्यू दादा. आता आम्ही इकडे आलो नाश्ता करायला. तर आता आम्ही करतोय नाश्ता, आणि ब्लॉगर लोकांसाठी सगळ्यात अवघड काम बघा, एन्जॉय करायचं राहिला. सगळ्या फुटेज घेण्यातच सगळा टाइम निघून जातो. आमच्यामुळे अख्खी ट्रॅव्हल्स आमचा वेट करत थांबली होती, आम्हालाच लेट झालाय. सो आता निघालो. समुद्र बोल, समुद्र महत्वाचा. अरे आपल्या महाराष्ट्र आपल्या गावाकडे सगळे गडच गड आहेत महाराष्ट्रात. परत इथं झाला तुम्ही. मला तर काही दुसरं नाही का ऑप्शन. तिकडून तिकडे आम्ही पोहोचलो अक्कलकोटला, पण अजूनही गाडीमध्ये पुणे मुंबई पुणे हे भांडण सुरू आहे. ते कधी संपतंय काय माहित. आणि तू काय करायचा? हे बघ पाहिजे काम आहे ते केलं, पण तुझे गरज विषय काढलास ना तिथं, आता मी बोलणार. तर फायनली आम्ही पोहोचलोय अक्कलकोटमध्ये. जवळजवळ 2 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलोय, आणि गाडीत तर धमाल केली आहे सगळ्यांनी. पुणे मुंबई पुणेचा वाद तर संपतच नव्हता. तर सध्या आम्ही पोहोचलोय. सगळ्यात आधी बाप्पाच्या दर्शनानेच आम्ही बाकी दर्शनाला सुरुवात केली आहे. इथून सरळ जाऊन राईट मारला की समोर स्वामींचं वटवृक्षाचं मंदिर, तिथे सर्वांना एकत्र दर्शन घ्यायचंय. तिथून बाहेर आलं की आधी अन्नछत्रामध्ये महाप्रसाद घ्यायचा. त्याच्यानंतर 1 तास दिला जाणार आहे. मग तुम्ही फिरू शकता, किंवा शॉपिंग करू शकता, किंवा ग्रंथ वाचन करू शकता, नामस्मरण करू शकता, जसं तुम्हाला योग्य वाटेल. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. बाप्पाचं दर्शन घेऊन झालंय, आणि आता आम्ही चाललोय स्वामींचं दर्शन घ्यायला. आणि मी पहिल्यांदाच अक्कलकोटला आली, आणि एवढं छान वाटते ना. आणि मला वाटलं पण नव्हतं की मी अचानक अशी ही ट्रिप या ट्रिपसोबत येऊ शकते, पण बालाजी टूर्समुळं माझी ती पण इच्छा कंप्लीट झाली आहे. शेवटी स्वामींच्या पण मनात असेल, त्यामुळेच मला ही संधी स्वतःहून आलेली आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे आज माझ्यासोबत काही क्रिएटर्स आहेत, ते म्हणजे शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या वेब सिरीजमधले कलाकार आहेत. हे सगळ्यांनी इंट्रो द्या. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मयूर तुपे. इंस्टाग्रामला माझं मयूर तुपे ऑफिशियल आहे, इंस्टाग्राम ID आहे. यूट्यूबला मयूर तुपे ऑफिशियल आहे. अँड मी शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या वेब सिरीज मध्ये बाळू नावाचा रोल केला आहे, आणि अभिनी ढोले नावाचा रोल. मला ओळखतच असाल. नाही मला एवढी काय इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही, तरी पण एकदा ID सांगतो. अभिषेक शिंदे 970. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक राजेंद्र पिसाळ, आणि माझ्या शाळाप्रच्या आठवणीतील मधील आभ्या उर्फ निळोभाऊ हे कॅरेक्टर. तर मित्रांनो, ही आहे वनिता खरात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सुकन्या घोडके, आणि इंस्टाग्रामला ID आहे सुकन्या घोडके. आणि शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या वेब सिरीज मध्ये मी वनिता नावाचं कॅरेक्टर केलेलं आहे. आता ही सांगतो. तुम्ही मला तर ओळखतच असाल, मी शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या वेब सिरीज मध्ये सुरकीचं कॅरेक्टर करते, आणि माझी इंस्टाग्राम ID आहे सानिका सर्वगड. किती छान मूर्ती आहे बघा.
इथे तर असं वारुळामध्ये स्वामींची मूर्ती तयार केली आहे आणि त्याच्या साईडलाच इथं महाराजांची पण मूर्ती आहे. आत्ता खरी गर्दी सुरू झाली आहे भक्तांची, कारण आपण आता मुख्य मंदिराकडे चाललोय. इथे आता आमचं देवासाठीचं थोडंसं पूजेचं साहित्य घ्यायचं सुरू आहे. तर आता आम्ही दर्शनाच्या लाईन मध्ये थांबलोय. गर्दी भयंकर आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त तर ऊन लागतं इथे, पण स्वामींना पण भेटायची ओढ तेवढीच आहे, त्यामुळे त्या उन्हाचं पण काय वाटत नाही. फायनली आम्ही आलो गाभाऱ्यामध्ये. आता आम्ही अगदी स्वामींच्या दर्शनाला एकदम जवळ पोहोचलोय. खूप मोठी रांग होती, त्याच्यातून आता आम्हाला नंबर मिळालाय. आता 2 मिनिटात आम्हाला दर्शन पण मिळेल. हा वटवृक्ष आहे. भाविकांची दर्शनासाठी किती आतुरता चालू आहे बघा. मी बघा स्वामींच्या इथून काय खरेदी केली आणि दर्शन वगैरे झाले आणि आता आम्ही आलो अन्नछत्रामध्ये प्रसाद घेण्यासाठी. जेवढा वेळ दर्शनाला गेला नाही ना तेवढा वेळ महाप्रसादाच्या लाईन मध्येच गेलाय. जवळजवळ 1 ते 1.5 तास झाला आम्ही उभारलोय आणि अजून पण आम्ही लाईन पर्यंत पोहोचलो नाहीये. फायनली 1 तास वेट करून 1 तास लाईन मध्ये थांबून आता आमचा नंबर आला. मध्ये बघा भात, चपाती, आमटी आणि भाजी आणि खीर आहे. कोटमध्ये देवदर्शन झालंय आणि आम्ही पुढच्या लोकेशनला निघालो, ते म्हणजे तुळजापूरला. बोलो बोलो प्यार है ये ना नो ठीक आहे, काही इशू नाही. सामाईला बसलाच की काय वार्षिक परीक्षा चालू आहे. नाजिया जिंदगी एक पल की तुझसे होके आता आम्ही तुळजापूरमध्ये आलोय आणि जिथे बस पार्क केली आहे तिथून आम्हाला 10 मिनिटं पुढे चालत जायचंय. तर आमचा ताफा आता निघालेला आहे आणि पुढे बघा कसलं भारी दृश्य दिसतंय. शिवाजी महाराजांचा खूपच छान पुतळा आहे इथं आणि दादांनी आम्हाला एक खूप छान गुड न्यूज दिली आहे, त्यामुळे सगळे खुश आहेत. ती गुड न्यूज अशी की या टूरमध्ये 3च पॉईंट ठरले होते, म्हणजे 3 देवदर्शनाचे पॉईंट होते. ते म्हणजे तुळजापूर, पंढरपूर आणि अक्कलकोट. पण आता दादांनी आम्हाला असं सांगितलं, जर तुळजापूरमध्ये तुळजाभवानीचं आम्ही 6 वाजेपर्यंत दर्शन करून रिटर्न आलो तर आम्ही सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिराला पण जाणार आहोत. त्यामुळे सगळेजण आता पटपट चाललेले आहेत आणि खूप खुश आहेत. बघू आता 6पर्यंत होतं ते काम सुरू. आता देवीसाठी मी ओटी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. 5:45 जायचंय, अर्धा तास. भवानी मातेच्या मंदिरात प्रवेश करायच्या आधी इथं बाप्पाचं दर्शन होतंय आपल्याला. इथे तुषारदादा आम्हाला देतात स्पेशल पास, ज्याने आम्ही डायरेक्ट दर्शन करू शकणार आहे. लाईन मध्ये उभारण्याची गरज नाही. इकडे बाकी पण छोटी छोटी मंदिरं आहेत देवतांची. इथे यमाई देवी आहे, इकडे लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे, त्यानंतर इकडे मल्हारी मार्तंड मंदिर आहे. इकडे बघा श्री छत्रपती शिवाजी महाराज राजद्वार आहे.
तर जसं की आज देवीला येऊन एवढं भारी वाटतंय ना, कारण ही देवी खरं तर आपल्या महाराष्ट्राची कुलदेवता आहे. कारण आपल्या महाराजांचे कुलदैवत हेच होतं. मंदिरात तर देवीचं मूर्तीचं शूट घ्यायला परमिशन नव्हती, त्यामुळे तुम्ही आता इथूनच दर्शन घ्या. आता आम्ही आलोय सोलापूरमध्ये. इथे आम्ही सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरला चाललोय. तिथे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे निघणार आहोत. आणि हा जो पॉइंट आहे ना, हे मंदिर आमच्या या टूरमध्ये इन्क्ल्यूड नव्हतं, पण आम्ही तुळजापूरमध्ये आलो होतो आणि तिथून सोलापूर थोडं कमी अंतरावर होतं आणि टाइम पण होता. तर दादांनी आम्हाला हा पण स्पॉट जो आहे तो कव्हर करूया म्हटले, तर आमचं त्या निमित्ताने हे पण दर्शन होऊन जातंय. पाय धुवून आतमध्ये जावं. मुख्य गाभाऱ्यात देवाचे दर्शन घ्यायला भाविकांची गर्दी पण आहे. लवकरच या मंदिराचं नूतनीकरण होणार आहे आणि तो प्रकल्प कसा असणार आहे याची इथं प्रतिकृती दिली आहे. आणि हे जे मंदिर आहे ना, ते बरोबर पाण्याच्या मधोमध आहे आणि याच्या बाकी बाजूनी पाणी आहे, त्यामुळे खूपच सुंदर असं दृश्य रात्री तर बघायला मिळते आपल्याला. आणि अशा पद्धतीने फायनली तुषारदादांमुळे आमचं सोलापूरच्या ग्रामदेवताचं पण दर्शन झालं. A few moments later. आता आम्ही जेवायला थांबलो इथं आणि बुफेट सिस्टम आहे, त्यामुळे आम्हालाच घ्यायचं आहे जाऊन. सगळे उपाशीच आहेत, लागणारे कोण नाही आपण. तुषारदादा स्वतः वाढतायत आम्हाला, बघा किती काळजी आहे दादांना. करायचे रे काम थोडीफार. आता मस्तपैकी जेवण करणार आहे आणि मग निवांत झोपून जाणार आहे बसमध्ये. जेवण तर एकदम टेस्टी आहे. जेवणाची व्यवस्था खरंच खूप भारी केली होती. अगदी घरगुती पद्धतीचं जेवण होतं आणि बुफेट सिस्टीम होती, त्यामुळे आपल्याला हवं तेवढं घेता पण येतं. चला आता आम्ही परत आमच्या प्रवासाला निघालेलो. 2000 years later. आत्ता वाजलेत रात्रीचे 12:15 आणि आत्ता आम्ही आमच्या परत जिथे स्टे केला होता तिथे आलो आणि परत उद्या सकाळी आम्हाला 5ला उठायचं आहे, कारण 6पर्यंत पंढरपूरमध्ये दर्शनला जायचं आहे आणि त्याच्यानंतर दर्शन वगैरे झालं की मग आम्ही रिटर्न निघणार आहोत. सो चलो, गुड नाईट.